नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता सर्व पत्रकारांना अगदी व्यवस्थितपणे तोडीस तोड उत्तर देत म्हणते की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अर्णव सरांवर कोणतेही उलटसुलट आरोप कराल आणि ते आम्ही ऐकून घेऊ, तर तसं अजिबात होणार नाहीत. अर्णव सर हे कसे आहेत ते फक्त आम्हाला माहिती आहे. अर्णव सरांनी काही काही नाही केलं आहे हे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथे अर्धवट माहिती घेऊन आलात. अर्णव सरांचं काम तुम्हाला कळलं नाही आहे म्हणून तुम्ही इथे असं सगळं आम्हाला बोलून दाखवताय. अर्णव सरांनी काय केलं आहे याचं आता तुम्हाला मी सगळी काही उदाहरणं देते. अर्णव सरांनी हे सगळं करण्यासाठी जे अनाथाश्रम आहेत त्या मुलांनाही डोनेशन्स दिलेले आहेत आणि स्वतः अनाथ असलेले अर्णव सर अनाथाश्रमातल्या मुलांसाठी खूप काही करतात. डोनेशन्स देतात आणि सगळ्या गोष्टी करून देतात. त्याचप्रमाणे जिथे इंदोरला अर्णव सर राहायचे त्या इंदोरच्या वाड्यामध्ये स्वतःच्या वाड्यात त्यांनी महिलाश्रम सुरू केले अनाथ मुलांसाठी. त्याचप्रमाणे ज्या विधवा बायका असतात ना त्यांच्यासाठी, गोरगरिबांसाठी त्यांनी तिथेही कार्य सुरूच ठेवलं आहे. त्यानंतर मग एक वनिताबाई येतात आणि त्या नमस्कार अर्णव सर असं म्हणतात. त्यावेळेला मग अर्णव सरांबद्दल ती अनाथाश्रमातली बाई स्वतः सांगण्यासाठी आलेली असते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे कॅमेरा फिरवतात. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की या बघा, या आहेत मॅडम अर्णव सर जे अनाथाश्रम चालवतात ना तिथून या आलेले आहेत आणि हे तिथले मॅनेजर. ते देखील पत्रकारांना म्हणतात की हो, अर्णव सरांचं खूप मोठं अनाथाश्रम आहे आणि ते स्वतः ते चालवतात आणि तिथे चॅरिटी देखील करतात. म्हणजे ह्यांचं जे काही अनाथाश्रम चालतं ना तिथे अर्णव सरांचा खूप मोठा योगदान आहे. असं म्हटल्यानंतर आता ती बाई बोलायला लागते की हो, अर्णव सर हे आमच्यासाठी खरंच देवासमान आहेत. आम्हाला खूप मदत केली आहे त्यांनी. आमचं जे अनाथाश्रम चालू आहे ते केवळ त्यांच्याच मदतीमुळे. जर त्यांनी मदत केली नसती तर इतकं घडलं नसतं. आणि इतकंच नाही तर फक्त त्यांनी आमच्या अनाथाश्रमाला मदत नाही केली तर इथल्या मुलांना अगदी प्रेमाने मायेने ते येऊन भेटतात, त्यांची चौकशी करतात. त्यांचा शिक्षणाचाही सगळा खर्च हा अर्णव सरांनी उचललेला आहे. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की ऐकलत यांच्याबद्दल अर्णव सर काय काय करतात ना हे ही मुलगी सांगेल. तेव्हा मग लगेचच त्या बाई म्हणतात की सांग, तू बोल. तेव्हा ईश्वरी हे बोलत असताना अर्णव हळूच तिला विचारतो की हे सगळं कशासाठी. ईश्वरी म्हणते की सर राहू दे, काय ना या सगळ्याचं क्रेडिट तुम्हाला जरी घ्यायचं नसलं ना तरीही हे जे काही लोक आहेत ना हे तोंड वर करून तुमच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्या कुठल्याही प्रकारे कुठलीही जाणीव न करून घेता, तुमच्या कामाची दखल न घेता ते सगळेजण तुमच्यावर आरोप करतायत ना ते चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही नेमके कसे माणूस आहात ना हे त्यांना दाखवून देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मला यांची तोंड बंद करण्यासाठी यांना बोलवावंच लागलं असं ईश्वरी बोलते. आता हे सगळं पाहून आजीच्याही डोळ्यात पाणी झालेलं असतं. नंतर मग लगेचच त्या मॅडम म्हणतात अनाथाश्रमातला, त्या म्हणतात की अनाथाश्रमातली आमची ही एक हुशार मुलगी आहे, तिला मी सोबत घेऊन आली आहे आणि ती अर्णव सरांबद्दल काही बोलेल. तेव्हा आता तिला माईक दिला जातो. ते म्हणते की मी अर्णव सरांबद्दल बोलते. तेव्हा लगेचच त्या मॅडम म्हणतात की हा बेटा बोल, अर्णव सर कसे आहेत हे सगळं या सगळ्यांना तू सांग आणि अजिबात घाबरू नकोस. असं म्हटल्यावर ती बोलते की हो, अर्णव सरांबद्दल बोलण्यासाठी घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. ते इतके चांगले आहेत ना, ते आमच्या सगळ्यांचे लाडके अर्णव अंकल आहेत. तुमच्यासाठी सर पण आमच्यासाठी ते अंकल आहेत आणि ते खरंच खूप गोड आहेत, खूप चांगले आहेत आणि प्रत्येक वेळेला दर महिन्याला ते आम्हाला भेट देण्यासाठी येतात. शिवाय प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते प्रत्येकासाठी गिफ्ट देत असतात आणि दिवाळीतही आवर्जून ते दरवर्षी आमच्यासाठी नवीन कपडे घेऊन येतात आणि आम्हाला जे काही हवं आहे ते सगळ्या गोष्टी आणतात आणि चॉकलेट्स देखील घेऊन येतात ते आम्हाला. असे आमचे लाडके अर्णव अंकल आहेत, आम्हाला ते काहीही कमी पडू देत नाही. असं म्हटल्यावर सगळे आता मीडियावाले गप्प तोंड करून बघतच राहतात. नंतर जे मॅनेजर असतात ते म्हणतात की मला माहिती आहे, जे गोरगरीब आहेत आणि ज्या मुलांना उपचारांची गरज असते त्यांना रक्ताची कमी पडू नये त्यासाठीही अर्णव सर हे अगदी अग्रेसर आहेत. म्हणजे ते कुठल्याही कामात कधीही मागे पडत नाहीत. सगळीकडून ते सगळं काही व्यवस्थित उपलब्ध करून देतात. गरिबांनाही मोफत उपचार व्हावेत यासाठीही त्यांचा तितकाच सहभाग असतो आणि म्हणूनच ते कधीही कोणाला कुठल्याही मुलाला अगदी कुठल्याही गरजेसाठी नाही म्हणत नाही. असे हे अर्णव सर आहेत आणि त्यांची मदत ही खरंच आम्हाला मोलाची असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय झाले आता
सगळे तुम्ही पत्रकार गप्प का बसले आहात? तुम्हाला आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाला आहे का काही आणि शंका अर्णव सरांबद्दल? कोणाला काही बोलायचं असेल तर बोला ना. आता का गप्प बसलात? असं ईश्वरी जेव्हा विचारते तेव्हा सगळे पत्रकार गप्प बसतात. ईश्वरी म्हणते की आता काय झालं? तुमची तोंड का बंद झाली? बोला ना आता. ईश्वरीने असं म्हटल्यावर सगळे पत्रकार मान खाली बलून बसतात. आणि मग नंतर ईश्वरी म्हणते की लक्षात ठेवा, हे तुम्ही इथे जे काही आले आहे ना अर्णव सरांबद्दल आणि सात्विक फॅशनबद्दल हे जे काही करायला म्हणजेच त्यांची बदनामी करण्यासाठी हे तुम्ही आलेले नाही. हे ना तुम्हाला कोणीतरी करण्यासाठी सांगितलेलं आहे. सात्विक फॅशन हे फक्त नाव नाही तर सरांच्या सात्विका म्हणजेच त्यांच्या आईच्या नावापासून तयार झालेली एक कंपनी आहे, एक चेन आहे. त्यामुळे तुम्ही तिच्यावरती चिकलफेक केली याचा अर्थ तुम्ही त्यांच्या आईवरती हेच केल्यासारखे झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर जे काही तुम्ही आरोप लावलेत ना ते चुकीचे आहेत आणि ते खोडून काढायला इथे मी उभी आहे. आणि त्यामुळे तुम्ही हे जे काही केलं आहे ना हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे? इथे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून आला आहेत? ह्या सगळ्याच्या मागचा करता धरता कोण आहे? नाण्याची एक बाजू पाहून तुम्ही इथे आम्हाला जाब विचारायला आलात, परंतु नाण्याची दुसरी बाजू काय आहे ना हे तुम्हाला मी दाखवून देते. नेमकं हे सगळं काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवणारच. आणि मग आता ती लगेचच अर्णवचा हात धरते. ईश्वरी म्हणते की अर्णव सर यांनी प्रत्येक महिलेकडे मायेने आणि आत्मीयतेनेच पाहिलेलं आहे. प्रत्येक स्त्रीचा ते आजपर्यंत रिस्पेक्ट करत आलेत आणि इथून पुढेही करतात. आणि अशा माणसावर तुम्ही आरोप करायचे, त्यामुळे तुम्हाला याचे जे काही तुम्ही केले ते परिणाम तर भोगावे लागणारच आहेत. आणि लक्षात ठेवा, किती काही झालं तरीही हा जो माणूस आहे तो प्रत्येकाला प्रत्येक बाबतीत मदत करत आलेला आहे. कुठल्याही बाबतीत कधीही मदतीसाठी कमी नाही. त्यामुळे या माणसाने सात्विक फॅशन ही जी काही कंपनी उभारली ना ती फक्त कंपनी नाही आहे, तर हा भरोसा आहे. हा त्यांच्या आईचा त्यांच्यावरचं असलेलं प्रेम आणि सात्विका मॅडमचा पुढे चालत असलेला वारसा म्हणजे सात्विक फॅशन आहे. आणि ज्याच्यावर तुम्ही ही चिखलफेक करत होतात, ज्याच्यावर तुम्ही असे आरोप लावत होतात ना, हे आरोप आता कसे चुकीचे आहेत ते मी तुमच्यासमोर तर सिद्ध केलं. पण याच्या मागे कोण नेमका सूत्रधार होता हे सगळं करायला तुम्हाला कोणी भाग पाडलं, त्या सगळ्या माणसांना मी एक दिवस नक्की समोर तुमच्या उभं करेल. आणि मग त्या दिवशी ब्रेकिंग न्यूज घ्या. दिवसभर तुम्हाला तुमच्या ब्रेकिंग बातम्या मिळतच राहतील. असं म्हटल्याबरोबर आता ज्या महिला आयोगाच्या बायका असतात, ज्या सगळ्या महिला संघटनेच्या बायका असतात, त्या सगळ्या बायका टाळ्या वाजवायला लागतात. ईश्वरीसाठी जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. आणि ईश्वरीने अर्णवला ज्या प्रकारे डिफेंड केलेलं आहे त्यासाठी सगळ्यांना तिथे उपस्थित असल्याना शिवाय घरच्यांना देखील ईश्वरीचा खूपच अभिमान वाटतो. आता ईश्वरीने अर्णवचा हात हातात धरून सगळ्यांसमोर अर्णववरचा विश्वास सिद्ध केलेला असतो. आणि त्याचमुळे इथे आता अर्णव देखील ईश्वरीकडे प्रेमाने बघत असतो. आता सगळे मीडियावाले तोंड आणि मान खाली घालून गपचूप तिथून निघून जातात. घरात सगळेजण येतात. आता ईश्वरी आजीला धरून आतमध्ये आणते आणि खाली बसवते. आजी म्हणते की खरंच बाबा, दमायला झालं या प्रकरणामुळे. नको ते उगीचच लोक उपटत काढत असतात. खरंच कळत नाही या मीडियावाल्यांना पण की कधी काय करायचं. तेव्हा मग मामा म्हणतो की आई, अगं त्यांचं कामच ते आहे. नको नको त्या ठिकाणी नाक खुपसायचे असते त्यांना. पण त्यांना कुठे माहीत असतं की कोणावर ते काय करत होते आरोप. तेव्हा लगेच आजी म्हणते की खरं आहे रे बाबा अवी, पण खरंच ईश्वरी तुला मानलं पाहिजे. तू हे जे काही आज केलंयस ना त्यामुळे तुझं खूप कौतुक आहे. तू आज ईश्वरी अर्णवच्या बद्दल जे काही बोललीस ना ते खरंच जर नसतं केलं तर माहीत नाही काय झालं असतं. तेव्हा मामा पण बोलतो की हो, खरी गोष्ट आहे ईश्वरी. आज तू जे काही केलंयस ना त्यासाठी तुझं खूप खूप करावं तेवढं कौतुक कमी. कारण की आज तू जर त्या लोकांसमोर बोलली नसतीस ना तर खरंच त्या लोकांची तोंड बंद होण्यासारखी नव्हती. आणि पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे जेव्हा पत्रकार अचानक घरावर हल्लाबोल करत आले ना त्यावेळेला मला तर बाबा काही सुचलंच नव्हतं की काय करायचं ते. खरंच म्हणजे त्यावेळेला मला तोंड बंद झाल्यासारखं झालं होतं. काय बोलावं, एकावर एक त्यांचे हे एक प्रश्न, याला काय उत्तरं द्यावी नाही मलाही समजत नव्हती. पण ईश्वरी, तू अगदी वेळेवर त्या लोकांच्या तोंडावर चपराक मारलीस. आणि अर्णवच्या बाबतीत सगळं काही तू खरं खरं सांगून जे काही केलंयस ना त्याबद्दल खरंच तुझं खूप खूप कौतुक आहे असं ती बोलून दाखवत असते. त्यानंतर मग आता आकाशही म्हणतो की हो, खरं सिरियसली ईश्वरी, हॅट्स ऑफ टू यू. तू केलंयस ना ते खूप ग्रेट आणि तू आहेसच मुळात ग्रेट.
आणि इतकं सगळं तुला इतक्या कमी वेळात कसं सुचलं? तेव्हा मामा म्हणतो की हो ना, तोही मला प्रश्न पडला आहे की ईश्वरी, तू हे सगळं जे काही केलंत ना, म्हणजे तू आपल्या ऑफिसमध्ये असलेल्या लेडीजसाठीच्या जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याचे फाईल्स मागवणेस, त्याप्रमाणे आपले अनाथाश्रम आहेत त्यांना बोलवणं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कमी वेळात तू खूपच छानपैकी मॅनेज केल्या होत्यास आणि त्यामुळेच त्या सगळ्यांची तोंडं अगदी व्यवस्थितपणे बंद होऊ शकली. खरंच ईश्वरी, यू आर ग्रेट. म्हणजे तू जर आज उभी नसतीस अर्णवसोबत तर नक्कीच सात्विक फॅशनची खूप मोठी बदनामी झाली असती आणि ती बदनामी ही उगीचच नको त्या कारणामुळे होती. तेव्हा आजी पण म्हणते की हो ईश्वरी, अगदी खरं बोलतात बरं का सगळेजणं. तू अर्णवच्या मागे खंबीरपणे उभी होतीस ना, म्हणूनच हे सगळं झालं. आणि हो अर्णव, आज तुला हे विसरून चालणार नाही की आज तू जे काही वाचला ना, ते फक्त सात्विक फॅशनमुळे नाही तर तू ईश्वरीमुळे पण वाचला. कारण की ईश्वरीने तुझी जी योग्य प्रकारे बाजू सगळ्यांसमोर मांडली त्यामुळे आणि त्यामुळेच तुला हे सगळं करता शक्य झालं. तेव्हा लगेचच मामी म्हणत असते की आता हे काय हिला डोक्यावर घेऊन नाचण्याचे फक्त बाकी राहिलेत. तिला खूप बोर होत असतं. नंतर मग ईश्वरी म्हणते की खरं तर आजी, हे सगळं मला तुम्ही क्रेडिट देऊ नका. हे सगळं घडलंय ना, ते फक्त अर्णव सरांचा असलेला, म्हणजे अर्णव सरांबद्दल असलेला माझा विश्वास. हे सगळं मी बोलू शकले कारण त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. आपल्या माणसावर जेव्हा आपला पूर्ण विश्वास असतो ना, तेव्हा आपल्याला कुठल्याही मोठमोठ्या लढाईला लढण्याची हिंमत येते. कुठल्याही संकटाचा सामना आपण अगदी ठामपणे करता येतो, कारण की आपल्याला आपल्या माणसावर पूर्णपणे विश्वास असतो. आणि त्याच विश्वासाच्या बळावर मी अर्णव सरांबद्दल सगळं काही मीडियावाल्यांसमोर बोलले आणि त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं. यात माझं काहीही क्रेडिट नाही, कारण की अर्णव सरांची जी सच्ची बाजू आहे ती मी सर्वांसमोर मांडली. असं बोलून ईश्वरी आता पुन्हा एकदा अर्णवलाच क्रेडिट देत असते. त्यानंतर तो म्हणतो की नॉट ॲट ऑल. म्हणजे खरं आहे ईश्वरी की तू माझ्याबद्दल बोलली, परंतु मिस इंदोर, आज किती काही झालं तरीही मला तुला थँक्यू म्हणायचंच आहे, कारण की आज तू जे काही केलं ना त्याबद्दल मी खरंच थँक्स आहे आणि अगदी हार्टफुल थँक्स तुला. कारण की तू हे जे काही बोललीस ना, ते फक्त बोलणं नव्हतं, तू त्यांच्यासमोर ठामपणे मांडलेलं एक माझं चेहरा होता, ज्यामुळे आपल्या सात्विक फॅशनची बदनामी वाचली. तेव्हा मामा म्हणतो की हो मग, अरे फक्त थँक्यू, आणि तू थँक्यू म्हटलंच पाहिजेस तिला. तेव्हा मग लगेचच ईश्वरी म्हणते की नाही सर. तेव्हा तो म्हणतो की हो खरंच थँक्यू, तू जे काही केलंस ना आजबद्दल त्याबद्दल थँक्यू. लगेचच ईश्वरी म्हणते की सर, अहो बायकोचे असे आभार मानून तिला परका करायचं नसतं कधी. असं बोलल्यावर आता ईश्वरी तिथून गपचूप निघून जाते. तेव्हा ती निघून गेल्यावर आकाश म्हणतो, या ईश्वरीला काय झालं, ही अशी अचानक का गपचूप निघून गेली? तेव्हा मग मामा म्हणतो की अरे आकाश, सगळ्यांसमोर अर्णव थँक्यू बोलला ना म्हणून लाजली असेल ती. असं म्हणून आता ईश्वरी तिथून निघून गेल्यावर अर्णव देखील गप्पच असतो, तोही काही बोलत नाही. तर इथे राकेश हा जास्तच टेन्शनमध्ये असतो, कारण की आता मी काय करू, म्हणजे सलाकाचा जो मोबाईल आहे तो पूर्ण अर्णव आणि ईश्वरीची रूम पिंजून काढली तरी सापडला नाही. आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. मोबाईल जो आहे तो शोधायचा तरी कसा, असा प्रश्न आता राकेशला पडलेला असतो. खरं तर शलाकाचा फोन त्यांच्या रूममध्ये सापडायला हवा होता, पण अचानक तो फोन गेला कुठे? राकेश मात्र खूपच आता टेन्शनमध्ये असतो. काय करू, तो फोन कसा शोधू, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात असतात. काही झालं तरीही मला तो फोन शोधायलाच हवं, करू काय, काही करायचं तेच कळत नाही आहे. आता मात्र इथे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर राकेशच्या डोक्यात विचार सुरू असतात की काहीतरी करून तो फोन शोधला पाहिजे. जर तो फोन शोधला नाही तर मात्र खूप जास्त वांदे होऊ शकतात. काही करून त्या फोनला शोधायलाच हवं. तर इथे ईश्वरी तिच्या वरती रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर घरामध्ये, म्हणजेच तिच्या रूममध्ये सगळ्या काही वस्तू विखुरलेल्या असतात. फाईल्स, कपाट पूर्णपणे उघडं पडलेलं असतं आणि त्या कपाटातल्या सगळ्या वस्तू खाली जमिनीवर असतात. ईश्वरी ते बघून हादरते आणि म्हणते की हे सगळं अचानक काय झालं, म्हणजे अचानक आम्ही सगळे खाली असताना हे कसं काय घडलं? इथल्या कपडे, वस्तू, सगळे पेपर्स कसे काय खाली पडले? ईश्वरी घाबरते. तोवरच अर्णव देखील येतो. अर्णव आल्यावर ईश्वरीला विचारतो की हे काय आहे, म्हणजे हे सगळं मेसअप काय केलं आहे आपल्या रूममध्ये? ईश्वरी म्हणते की सर, मलाही कळत नाही. मी आता तुमच्या अगोदर आले आणि मला खरंच काही समजत नाही आहे. मग आता ईश्वरी म्हणायला लागते की अर्णव सर, नक्कीच ना आपल्या रूममध्ये कोणीतरी काहीतरी इथे शोधायला आलेलं असणार. त्या व्यक्ती काहीतरी शोधत असणार. तोपर्यंत ईश्वरी, अर्णव एकमेकांकडे बघून एकाच वेळी बोलतात की राकेश तर रूममध्ये आला नसेल शलाकाचा मोबाईल शोधण्यासाठी.
आता दोघांचीही एकाच वेळी ट्यूब पेटते. अर्णव म्हणतो की येस आय गॉट इट, मला वाटलंच होतं हे सगळं करण्यामागे तो राकेशच असेल. आपण खाली होतो आणि त्या संधीचा फायदा घेऊन राकेश रूममध्ये आला असणार आणि जर त्याने हे केलं ना तर आय विल किल हिम, मी आता त्याला सोडणार नाही आहे. अर्णव खूपच चिडलेला असतो. राकेश अजूनही त्याच्या रूममध्येच घिरट्या घालत विचार करत असतो. अर्णव येतो आणि म्हणतो की 1 मिनिट, हे सगळं तूच केलं आहेस ना, सांग. माझ्या रूममध्ये सगळ्या वस्तू खाली कोणी फेकल्या, सगळ्या गोष्टी खाली कोणी फेकल्या, काय करण्याची गरज आहे तुला? तेव्हा तो असं दाखवतो की मी नामानिराळा आहे, मला काहीच माहीत नाही. तो म्हणतो की अरे अर्णव, काय बोलतोस काय तू हे सगळं? तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की तूच केलंस माहिती आहे आम्हाला. माझ्या रूममध्ये काय शोधत होतास तू? माझ्या रूममध्ये सगळ्या वस्तू तूच खाली टाकल्यास ना? तेव्हा आता ईश्वरी हे असं बोलल्यानंतर दोघंही आरोप लावत आहेत म्हटल्यावरती राकेश बोलायला लागतो की अरे बापरे, तुम्ही दोघंजण हे काय करताय? चक्क सरळ सरळ माझ्यावर आरोप लावतोयस. अरे तुला माहिती आहे का चिंटू, तू काय करतोयस? तू तुझ्या राकेश जिजूंवरती असे आरोप लावतोय. तेव्हा मग राकेशवर तो चिडतो आणि म्हणतो की खरं खरं सांग, तूच केलंस ना हे सगळं? माहिती आहे मला, मुद्दाम करतोयस तू हे सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना तुला भोगावं लागणारच आहे. तेव्हा आता तो त्याची कॉलर धरून त्याला पुन्हा बेडकडे नेतो. तेव्हा मात्र आता अर्णवला तो म्हणतो की काय चाललं हे चिंटुकल्या? अरे सारखा सारखा वैताग आला यार मला. म्हणजे काही झालं तरी नुसतं माझ्या अंगावर धावून येतो आणि माझी कॉलर पकडून मला नुसतं धमकी देत असतोस. कंटाळा आला या सगळ्याचा. म्हणजे प्रत्येक वेळेला हे बरोबर वाटत नाही ना, काहीतरी वेगळं पाहिजे, असं बोलून तो त्याला आता राग आणत असतो. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव राकेश, तू हे सगळं जे काही करतोय ना, तुला वाटत असेल की तुला काहीही म्हणजे आम्हाला काही कळत नाही, परंतु या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या आम्हाला अगदी व्यवस्थित समजतात आणि त्यामुळे जर काहीही झालं तर लक्षात ठेव. तेव्हा मग अर्णवला तो म्हणतो की तुला माहिती आहे ना, तुझी बहीण ही हॉस्पिटलमध्ये आहे, जर काही झालं तर? तेव्हा लगेचच तो म्हणतो की ताईचं नाव अजिबात काढायचं नाही, समजलं? आणि तुला तर मी आता सोडणारच नाही. अर्णव असं रागाने बोलून तिथून निघून जातो. तेव्हा राकेश म्हणतो की ही माझी बावळट बायकोच माझ्या वेळेला प्रत्येकी उपयोगी पडते. पण याचा अर्थ असाच होतो, अर्णव चिडून माझ्याजवळ आला म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला असणार. नक्कीच त्याला समजलं आहे की मी हे सगळं करायला त्याच्या रूममध्ये गेलो, मग त्याच्याकडेच ह्या सगळ्या गोष्टी असतील. पण आता शोधायच्या कशा? या चिंटुकल्याला आणि त्याच्या बायकोला चांगलंच उत्तर दिलं पाहिजे. नंतर इथे आता हे सगळं करत असताना दुसरीकडे टेन्शनमध्ये सुप्रिया असते. कारण तिला वल्लरीला शोधायचं असतं. ती मार्केटमध्ये उभीच असते आणि ईश्वरी मात्र तिचं काहीतरी काम करत असताना तिला रूममधलं सगळं काही तो प्रकार आठवतो. राकेशने कशाप्रकारे रूममध्ये सगळं काही अगदी विस्कळीत करून ठेवलेलं होतं. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही बघते की आईचा फोन आहे. काम करता करता ती फोन आता स्पीकरला टाकते. नंतर मग म्हणते की आई बोल ना, काय झालं? तेव्हा तरी ईश्वरीची आई टेन्शनमध्येच असते. ईश्वरी म्हणते की आई अगं तुझा आवाज असा काय येतोय? नको विचार करूस त्या गोष्टीचा, आणि तू आहेस कुठे आता? तेव्हा ती म्हणते की अगं मी अजूनही बाहेरच आहे, म्हणजे मार्केटमध्येच आहे. ईश्वरी म्हणते की तू इतक्या रात्री म्हणजेच इतक्या संध्याकाळपर्यंत काय करतेस मार्केटमध्ये? सुप्रिया म्हणायला लागते की अगं मी मगासपासून म्हणजे संध्याकाळपासून 2 वेळा मार्केटला येऊन फेरी मारली आहे. ती बाई मला दिसते का हे बघण्यासाठी, पण ती मला दिसली नाही आहे. काही करून तिला मला शोधायचंच आहे. तिला जेव्हा मी अर्णवच्या समोर उभा करेन तेव्हा मात्र ती सगळं काही खरं बोलेल. तेव्हा वल्लरी तितक्यातच तिथे येते आणि त्या दोघांचंही बोलणं हे ऐकत असते. मग त्यावर ईश्वरी म्हणते की आई अगं तू नको चिंता करूस, तू तिला शोधू नकोस आणि असा स्वतःला त्रास करून घेऊ नको. आता ती बाई काही दिसणार नाही, त्यामुळे प्लीज तू घरी जा आणि तू का चिंता करतेस? तसंही अर्णव सरांनी आपल्याला सांगितलं आहे ना, ते आपली साथ देतील म्हणून. त्यांनी सकाळीच तुला बोलले ना की ते आपल्याला मदत करतील म्हणून त्या बाईला शोधण्यासाठी. मग उगीचच तू कशाला हे सगळं करते? नंतर ईश्वरी म्हणते की बरं आई मला एक गोष्ट सांग, ती बाई दिसायला कशी होती गं? म्हणजे तुला जे पत्रकार ज्यांच्या पत्रकारांचा तुझ्याजवळ इंदोरच्या नंबर आहे ना, त्या पत्रकारांना तू विचारू शकते ना, म्हणजे ते त्या बाईला ओळखतील. कदाचित तू एक काम कर, त्या बाईचं वर्णन तर तू सांगू शकते, मग स्केच काढल्यानंतर ती बाई नक्कीच सापडू शकते. आता हे ऐकल्यावर तिथून सुप्रियाचं बोलणं वल्लरीला मात्र घाम फुटतो. ती म्हणते की स्केच, बापरे, आता ती घाबरते. नंतर मग ईश्वरी म्हणते की आई ही आयडिया चांगली आहे. सुप्रिया म्हणते की हो हे पण बरोबर आहे. तेव्हा मग ईश्वरी तिला म्हणते की अगं त्या बाईचं वर्णन म्हणजे काय सांगू, ती बाई ना अशी गोरी होती आणि तिचे डोळे घारे होते. हे ऐकल्यावर आता तिथून सुप्रिया मात्र चांगलीच घामाघूम होते.
बापरे, आता ही सगळं काही माझं वर्णन या ईश्वरीला पण सांगायला लागली. माझी आता वाट लागेल. नंतर मग ईश्वरी ही म्हणते की बरं, गोरी होती, घारे होते आणि आणखी मग ती म्हणते की अगं ती बाई ना, त्या बाईने अंबाडा घातला होता आणि तिच्या केसात ना गजरा होता. ईश्वरी म्हणते की अंबाडा आणि केसात गजरा, बरं ठीक आहे. आता मागून ग्लासचा आवाज वल्लरीकडून चुकून होतो. ईश्वरी म्हणते की काय हवंय मामी, काही पाहिजे होतं का? तेव्हा ती म्हणते की नाही, पाणी प्यायला आले होते. असं म्हणून ती गप्प असते आणि नंतर मग वल्लरी तिथून गपचूप निघून जाते. ईश्वरी विचार करते की ही बाई अशी कोण असेल. तर सगळेजण मस्तपैकी नाश्त्याला दुसऱ्या दिवशी बसलेले असतात. मामा विषय काढतो की अंजली हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिची तब्येत अगदी व्यवस्थित आहे बरं का, काहीच घाबरण्याचं कारण नाही आहे. तेव्हा मग लगेचच राकेश म्हणतो की काळजी करू नका आजी, अंजली अगदी ठीक आहे आणि आता घाबरण्याचं अजिबात कारण नाही आहे, तिची तब्येत जपली पाहिजे. मामा म्हणतो की हो आई, अगं तिची तब्येत सध्या नाजूक आहे, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ द्यायचा नाही. तिला कुठलाही स्ट्रेस आला नाही तर तिची डिलिव्हरी वगैरे सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की डोंट वरी आजी, मामा तुम्ही काळजी करू नका, अंजली ताईसाठी मी आहे ना, तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस होणार नाही, काही त्रास होणार नाही, याची काळजी मी अगदी व्यवस्थित घेईन. तेव्हा आजी हसतच म्हणते की अरे चिंटू, तू काय इतकं टेन्शन घेतोयस? अरे जावई बापू आहेत ना, ते जावई बापू अंजलीला अगदी सुखात ठेवतील, काहीच काळजीची गरज नाही आहे. तेव्हा मग लगेच अर्णवकडे बघून तो राकेश हसतो आणि म्हणतो की बघितलं. ईश्वरी म्हणते की ते काही नाही, राकेश जीजू तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना तोपर्यंत काहीच काळजी नाही आहे अंजलीताईंची. आणि मी तर आता बाबा ठरवलं आहे, अंजलीताई आल्यानं घरी की त्यांच्या सगळ्या डोहाळे, त्यांना जे काही हवं नको ते सगळं ना मी अगदी व्यवस्थितपणे बघणार आहे. त्यांना काय पाहिजे नको ते सगळं त्यांना मी करून देईन. म्हणजे त्यांच्यासाठी मी एक प्लॅनच तयार केलेला आहे. खाना खाओ, टेन्शन भगाओ, असंच मी त्यांना करणार आहे. त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी त्यांना मी बनवून देणार आणि त्यांचं टेन्शन असं छूमंतर होऊन जाईल, असं ईश्वरी बोलून दाखवते. नंतर मग आजी म्हणते की खरंच मस्त प्लॅन आहे बरं का ईश्वरी तुझा. तेव्हा मग आता हे झाल्यानंतर मामा म्हणत असतो की बरोबर आहे ईश्वरी, असं केलंस ना तर आपली अंजली अगदी आनंदातच राहील बघ, मला तर खात्री आहे. त्यानंतर मग आता राकेश म्हणत असतो की मी आता जातोच आहे हॉस्पिटलमध्ये. ईश्वरी म्हणते की बरं, आता जातच आहेत तर मग मी एक काम करते, मी ताईंसाठी छान मस्तपैकी इंदोरी कढी आणि गोळे बनवते. म्हणजे कसं आहे ना, त्यांना ते खाल्ल्यानंतर खूप अगदी मस्त वाटेल, त्या एकदम फ्रेश होऊन जातील. त्यानंतर मामा म्हणायला लागतो की बरं ईश्वरी, आता तू मस्तपैकी कढी बनवतेच आहे तर जरा जास्त बनव, म्हणजे आणखी मजा येईल. म्हणजे कसं आहे ना, किती काही झालं तरी मजाच येणार आहे. त्याबरोबर आजी म्हणते की बरं करा सगळं तिच्यासाठी. ईश्वरी, एकदा की अंजू घरी आली ना की त्यानंतर आपण तिचं मस्त डोहाळं जेवण करू. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी, अगदी मस्तपैकी छान डोहाळे जेवण करू आपण अंजलीताईंचं. तिचे सगळे डोहाळे आपण पुरवूया. त्यानंतर ईश्वरी म्हणते की बरं चला मी कढी बनवते. नंतर ती निघून जाते. अर्णव विचारतो की आजी, आपल्याला डोहाळे जेवणासाठी काय करायचं आहे, घरीच करायचं आहे की 5 स्टार वगैरे बुक करायचं आहे? आजी म्हणते की अरे नको चिंटू, आपण घरातल्या घरातच करूया डोहाळे जेवण. असं म्हटल्यावर आता इथे राकेशला विचार येतो, यांना डोहाळे जेवणाचं पडलं आहे, इथे मला रोजच्या जेवणाचं टेन्शन आलं आहे, याचं काय नाही. पुढच्या भागामध्ये आता राकेश हा त्या मोबाईल रिपेअरवाल्याला फोन करतो आणि त्याला म्हणतो की रिपेअर झाला आहे ना मोबाईल, मी येतो घ्यायला. असं म्हटल्यावर आता तो फोन घ्यायला जातो आणि अर्णवला त्या माणसाने फोन केल्याबरोबर अर्णव म्हणतो की हे बघा, माझ्याकडून मी कोणीही माणूस पाठवलेला नाही आहे, त्यामुळे कोणाकडेही मोबाईल देऊ नका. नंतर तो माणूस काहीतरी बोलतो, अर्णव म्हणतो की काय, आणि तो फोन ठेवतो. ईश्वरी म्हणते की काय झालं सर? अर्णव म्हणतो की आपल्या अगोदरच कोणीतरी मोबाईल घेतला आहे, मला वाटतं की राकेशने आपला मोबाईल अगोदरच तिथून घेतला आहे, आपण घ्यायच्या अगोदर. हे ऐकून दोघंही आता टेन्शनमध्ये येतात. पुढे काय घडणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.